हॅलो फ्रेंड्स, मी शिवानी पाटील यूथ आय एस मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। जसं की परवाच नोटिफिकेशन आलेलं आहे की आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहेत। त्याची डेट अजून डिक्लेअर झालेली नाही। आयोगानं अजून असं काही नोटिफिकेशन दिलेलं नाही आहे। आपल्या मुख्यमंत्र्यांद्वारे ते फक्त जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एक्झाम कधी होईल याची निश्चित तारीख आपण नाही सांगू शकत। तोपर्यंत तुम्ही काय करा, जे आपले मेन्स आणि प्रिलियम्समध्ये जे कॉमन सिलेबस आहेत, जसं की इतिहास, भूगोल आणि कृषी असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, अर्थशास्त्र असेल, हे विषय तुम्ही करायला घ्या। म्हणजे काय होईल की तुमची मेन्सची पण तयारी होईल आणि प्रिलियम्सची पण तयारी होईल। आणि सीसॅटसाठी रोजचा 1 तास काय आपण देतच असतो। पण करंट अफेअर्स हा विषय असा आहे की राज्यसेवेचे बऱ्यापैकी सर्वच प्रश्न करंट अफेअर्सशी रिलेटेड असतात। त्यामुळे करंट अफेअर्सना पर्याय नाही, ते तुम्हाला करावेच लागतील। सो एक्झाम होईल तेव्हा होईल, तोपर्यंत आपण करंट अफेअर्ससाठी काय करणार आहोत की यशाची परिक्रमा या मॅगझिनमधून जानेवारी 2019 पासून एप्रिल 2020 पर्यंतच्या सर्व मॅगझिन या लेक्चर सिरीजमध्ये आपण कव्हर करणार आहोत। त्यामुळे काय होईल, जेव्हा एक्झाम प्रिलियमसाठीही तुम्हाला उपयोगी पडेल आणि मेन्ससाठीही तुम्हाला उपयोगी पडेल। त्यामुळे हे लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही लेक्चर सिरीज आपण रोज अपलोड करत जाणार आहोत। त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे रोजच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल। ओके। आणि हे लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला करंट अफेअर्ससाठी वेगळं कोणता सोर्स यूज करण्याची गरज नाही आहे। तुम्ही हे लेक्चर्स रोज बघत गेल्यानंतर तुमचा करंट अफेअर्सचा पूर्ण टॉपिक कव्हर होऊन जाईल। ओके। तर चला, तर मग आता आपल्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात। आजच्या या लेक्चरमध्ये आपण जानेवारी 2019 मधील करंट अफेअर्स बघणार आहोत। ह्या लेक्चरमध्ये आपण हा पूर्ण वीकमध्ये जानेवारीमधील सर्व करंट अफेअर्स कव्हर करणार आहोत। ओके। तर आपला पहिला टॉपिक आहे भारताची ऊर्जा सुरक्षा। ओके। जसं की आपल्याला माहीत आहे की ऊर्जा हे आंतरराष्ट्रीय राजकारणाला आणि देशांमधील संबंधांना दिशा देणारे एक महत्त्वाचं साधन आहे। ओके। तर विकासाच्या प्रक्रियेत ऊर्जेला अत्यंत महत्त्व आहे। त्यामुळे प्रत्येक देशासाठी आणि विशेषतः खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यांच्या बाबतीत नशीबवान नसलेल्या देशांसाठी ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरत असतो। ओके। तर भारतासारख्या विकसनशील देशासाठी ही ऊर्जेच्या सुरक्षेचा मुद्दा तितकाच गंभीर असल्यामुळे ही ऊर्जा सुरक्षा निश्चित करण्यासाठी त्याच्याकडून सातत्याने प्रयत्न होत असतात। तर अलीकडेच या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारताने आपले संरक्षित तेल साठे वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याबाबतीतच सर्व इन्फॉर्मेशन आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत। ओके। तर भारताची ऊर्जा क्षेत्राची स्थिती पहिला आपण बघूया। तर भारताची खनिज तेलाची सुमारे 25% गरज देशांतर्गत उत्पादनातून भागवली जाते। ओके। तर उर्वरित जी गरज आहे ना, ती भागवण्यासाठी भारताला तेल व वायू उत्पादक देशांवर विसंबून राहावं लागतं। ओके। तर भारतात खनिज तेल आणि नैसर्गिक वायूंचे सुमारे 41.87 दशलक्ष साठे उपलब्ध असल्याचा अंदाज देखील वर्तवलेला आहे। ओके। तर जसं की आपल्याला माहीत आहेच की आपण बाहेरच्या देशाकडून कच्चं तेल आयात करतो आणि मग त्याचं तेल शुद्धीकरण करून त्याची निर्यात देखील करतो। ओके। तर तेल शुद्धीकरणाच्या बाबतीत आशियामध्ये भारताचा चीन नंतर दुसरा क्रमांक लागतो। ओके। तर सध्या देशात कार्यरत असलेल्या 23 तेल शुद्धीकरण कारखान्यांपैकी 18 तेल शुद्धीकरण कारखाने सार्वजनिक क्षेत्रात देखील आहेत। ओके। तर गेल्या 1 दशकात भारताचा आर्थिक विकासाचा वेग 7% आसपास राहिलेला आहे। अशा वेळी देशातील उत्पादन क्षमतेत वाढ, पायाभूत सुविधांचा विकास आणि विस्तारासाठी भारताला ऊर्जेच्या सातत्यपूर्ण पुरवठ्याची गरज देखील भासत आहे। परिणामी आज भारत जगातील 3रा सर्वात मोठा ऊर्जेचा उपभोक्ता देश बनलेला आहे। ओके। तसेच विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी आपल्याला होणारा ऊर्जा पुरवठा खात्रीशीर बनवण्यासाठी भारताने विशेष प्रयत्न करण्यास सुरुवात देखील केलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून भारताने 27 देशांमधील ऊर्जा क्षेत्रामध्ये सुमारे 33 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक देखील केलेली आहे। ओके। तर इंधनाच्या वाढत्या परावलंबित्वामुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारपेठेतील चढ उतार आणि भूराजकीय परिस्थितीच्या अनिश्चिततेमुळेच भारताच्या ऊर्जा सुरक्षेसमोर आव्हाने निर्माण होत आहेत। तसेच परकीय गंगाजळीवर दबाव येऊन मुद्रास्फीतीचे देखील प्रश्न निर्माण होत आहेत। ओके। तर
यासाठीच भारत वेगवेगळ्या उपाययोजनांचा देखील अवलंब करत आहे, त्याचीच माहिती आपण इथे बघणार आहोत. ओके, तर आपल्याला माहित आहे की भारतात आजही वीज निर्मितीचा सर्वात मोठा स्रोत कोळसा हाच आहे. ओके, तर यामुळे काय होत आहे की प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आजही रेल्वेमध्ये कोळशाचा वापर केला जातो, त्यामुळे प्रदूषणाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. ओके, तर यामुळेच परिवहन क्षेत्र पेट्रोलियम पदार्थाचा प्रमुख ग्राहक असून ऊर्जेचा उपभोग घेणाऱ्या अन्य क्षेत्राच्या तुलनेत त्याचा वाटा देखील प्रमुख आहे. त्यामुळेच भारतीय रेल्वेचा 1/3 मार्गाचे विद्युतीकरण आणि उर्वरित मार्गाचे डिझेलीकरण करण्यात आलेलं आहे. ओके, या सर्वच गोष्टींसाठी उपाययोजना म्हणून भारताने ऊर्जा सुरक्षा चित्रस्थिती 2047चा पर्यायी उपयोग करण्याचं ठरवलेलं आहे. तर याची इन्फॉर्मेशन मी थोडक्यात तुम्हाला सांगते. तर पर्यायी ऊर्जा स्रोत किंवा कार्यक्षम ऊर्जा उपाययोजना या दोन्हींमध्ये न्याय समन्वय राखणे आवश्यक आहे. त्याला सहाय्यक ठरू शकणाऱ्या भारतीय ऊर्जा सुरक्षा चित्रस्थिती 2047ची निर्मिती योजना आयोगाने केलेली आहे. तर त्यामध्ये काय असणार आहे की 2047 पर्यंतचे पर्यायी उपाय दर्शवण्यात येणार आहेत. त्यामुळे 2047 पर्यंत भारताचे ऊर्जा स्वातंत्र्य निश्चित होण्यास मदत होणार आहे. ओके, तर सध्या भारताचे देशांतर्गत तेल उत्पादन 37 दशलक्ष टन इतके आहे. त्यामुळे भारत गरजेपेक्षा 76% तेलाची आयात करतो. हेच प्रमाण आपण 2030 पर्यंत 90% वाढवण्याची शक्यता आहे. तर सध्या नैसर्गिक वायूच्या गरजेपैकी 37% गरज आयातीने भागत आहे. ओके, तर या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने भारताने आयातीत खनिज तेलाचे राखीव साठे करण्यास सुरुवात देखील केलेली आहे. ओके, त्यामुळे या साठ्यांना व्यूहात्मक तेल साठे म्हणून देखील ओळखलं जातं. या साठ्यांमुळेच आणीबाणीच्या परिस्थितीत ठराविक काळापर्यंत खनिज तेलाची उपलब्धता निश्चित होत असते. तर यामुळे काय झालंय की भारतात असे साठे निर्माण करण्याची योजना अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात सर्वप्रथम आखली गेली होती. लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा पॉइंट आहे की व्यूहात्मक तेल साठ्यांची जी हे काय म्हणतो त्याला आपण की व्यूहात्मक तेल साठ्यांमध्ये काय होतं, यामुळे काय होतं, आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये जर तेल साठ्यांची जर कमतरता निर्माण झाली तर या साठवून ठेवलेल्या इंधनामुळे त्याची कमतरता दूर केली जाते. तर यासाठी ही योजना अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात सर्वप्रथम आखली गेलेली आहे. ओके, त्यानंतर भारताची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी देशात खनिज तेलाचे व्यूहात्मक साठे निर्माण करण्याला केंद्र सरकारने 2005 मध्ये यासाठी मंजुरी देखील दिलेली होती. ओके, तर हे साठे भूमिगत असून त्यातील खनिज तेल जवळच्या तेल शुद्धीकरण कारखान्यापर्यंत सहजतेने पोहोचता येतील अशी व्यवस्था देखील करण्यात येत आहे. तर भारताला होणारा ऊर्जा पुरवठा खंडित झाल्यास या साठ्यांचा वापर केला जाणार आहे. या साठ्यांचा देखभाल आणि नियोजनासाठी इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हर्स लिमिटेड हे स्पेशल पर्पज व्हेकल स्थापन देखील करण्यात आलेलं आहे. ओके, तर अलीकडेच केंद्र सरकारने काय केलेलं आहे की या साठ्यांमध्ये दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी 2 नव्या भूमिगत तेल साठ्यांच्या निर्मितीलाही जून 2018 मध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. ओके, तर ते नवे तेल साठे ओडिशातील जाजपूर जिल्ह्यातील चंडीखोल आणि कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील पडूर येथे असणार आहेत. ओके, तर यासाठी आता सरकारसमोर एक आव्हान उभे आहे, ते म्हणजे काय, तर या तेल साठ्यांच्या निर्मितीसाठी निधी उपलब्ध होणे. त्यासाठी खाजगी गुंतवणुकीच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या कामासाठी आवश्यक निधी उभारण्याचे प्रयत्न देखील सरकारकडून केले जात आहेत. ओके, तर या सर्व गोष्टींचा जर आपण सारांश बघायचा झाला तर पूर्ण या सगळ्या गोष्टीचा पर्पज काय आहे, तर अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपासून वीज निर्मितीचे प्रमाण वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असले तरी भारताच्या एकूण ऊर्जेच्या गरजेमध्ये आगामी काळातही पारंपरिक ऊर्जा स्रोतांचे महत्त्व अनन्यसाधारण राहणार आहे.
अशा परिस्थितीत व्यूहात्मक तेल साठ्यांची निर्मिती करणे भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ठरत आहे. ओके, त्यामुळे आपली ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करताना भारताने हिंदी महासागराबरोबरच अन्य सागरी क्षेत्रातून जाणाऱ्या सागरी मार्गाद्वारे आपल्याला ऊर्जेचा अखंड पुरवठा होत राहील याचीही काळजी घेतली पाहिजे. ओके, तर हे होतं आपलं भारताच्या ऊर्जा सुरक्षेबद्दल. तर याच्यानंतर आपण 13वी G20 शिखर परिषदची माहिती बघणार आहोत. ओके, अमेरिका आणि अन्य देशांमध्ये सुरू झालेले व्यापार युद्ध, जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल, इराण आणि रशियाबरोबर अमेरिकेचा वाढलेला तणाव, सिरियातील परिस्थिती, तसेच येमेनमधील युद्धामुळे खालावलेली तेथील जनतेची परिस्थिती आणि ब्रेक्झिट सारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर अर्जेंटिनाची राजधानी ब्युनॉस आयर्स येथे 13वी G20 शिखर परिषद पार पडली. ओके, तर G20 2019 मध्ये 14वी G20 शिखर परिषद ओसाका जपान येथे होणार होती, पण ती यावर्षी झालेली नाहीये. ओके, तर आपण 13वी G20 शिखर परिषदेची थोडक्यात माहिती इथे बघणार आहोत. ओके, तर लक्ष द्या, काळजीपूर्वक बघा, यावर सुद्धा येणाऱ्या एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर ब्युनॉस आयर्स येथील 13व्या G20 शिखर परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं होतं. ओके, तर न्याय आणि शाश्वत विकासासाठी सहमतीची उभारणी या घोषवाक्याखाली ही परिषद पार पडलेली आहे. लक्षात घ्या, या 13व्या G20 शिखर परिषदेचं घोषवाक्य काय होतं, तर न्याय आणि शाश्वत विकासासाठी सहमतीची उभारणी. ओके, या परिषदेमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आलेली आहे, जसं की हवामानविषयी बदल, हवामानामध्ये होणारे बदल, व्यापार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला सहाय्य, भ्रष्टाचार विरोधी काही उपाययोजना देखील केलेल्या आहेत, लिंग असमानतेविषयी देखील चर्चा करण्यात आलेली आहे, श्रमाचे भवितव्य देखील बघण्यात आलेलं आहे, तसेच पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी ज्या उपाययोजना करता येतील त्याची देखील चर्चा या शिखर परिषदेमध्ये करण्यात आलेली आहे. ओके, तर G20 परिषदेमध्ये मोदी यांनी जे स्पीच केलं त्यामध्ये त्यांचे जे काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत त्याची मी थोडक्यात तुम्हाला इथे माहिती देते. की सर्वप्रथम मोदीजींनी काळ्या पैशाविरोधात जगातील सर्व देशांनी एकत्रित लढण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. तसेच दहशतवाद आणि आर्थिक गुन्हे हे जगासमोरील सर्वात मोठा धोका आहे असेही त्यांनी तिथे नमूद केले. तसेच त्याचा सर्वांनाच सामना करावा लागत असल्याचंही त्यांनी या भाषणामध्ये सांगितलेलं आहे. ओके, तर संयुक्त राष्ट्र संघटना आणि इतर बहुपक्षीय आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये विकसनशील देशांच्या हितासाठी एकत्रितपणे आवाज उठवण्याची गरज असण्याचेही मोदींनी येथे स्पष्ट केलेलं आहे. ओके, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या अस्थिर किमतीचा मुद्दाही भारताने यावेळी उपस्थित केलेला आहे. ओके, G20 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी भारतात गेल्या 4 वर्षांमध्ये आर्थिक सुधारणा आणि वित्तीय समावेशनासाठी करण्यात आलेल्या उपायांची माहिती देखील दिलेली आहे. त्यामध्ये पंतप्रधानांनी जनधन योजना असेल, मुद्रा योजना असेल, स्टार्टअप इंडिया असेल, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचा समावेश केलेला होता, त्याची माहिती दिलेली आहे. या सर्व योजनांवर आपण एक वेगळं लेक्चर याआधी बघितलेलं आहे. त्या लेक्चरमध्ये मी सर्व योजना आणि त्याच्या रिलेटेड सर्व माहिती देखील तुम्हाला सांगितलेली आहे. त्या योजना देखील तुम्ही करून घ्या, कारण प्रत्येक एक्झामला योजनांवर एक मल्टिपल प्रश्न विचारला जातोच. त्यामुळे सर्व योजना तुम्ही चांगल्या लक्षात ठेवा. आणि मी सिलेक्टिव्ह जे इम्पॉर्टंट योजना आहेत त्याच्याबद्दलच जी 3 लेक्चर्स बनवलेली आहेत ती तुम्ही पुन्हा एकदा नक्की बघा. ओके, यानंतर आपण G20 गटाविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत. ओके, तर G20 हा सदस्य देशांची सरकारे आणि त्यांच्या मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यांचा आंतरराष्ट्रीय मंच आहे. ओके, तर यामध्ये विकसित तसेच विकसनशील अर्थव्यवस्थांचा समावेश होतो. तसेच या गटांमध्ये सकल जागतिक उत्पादनाचा म्हणजे GWPचा 90% वाटा एकवटलेला आहे. तसेच जागतिक व्यापाराचा 80% वाटा देखील समाविष्ट आहे. ओके, तसेच जगाच्या लोकसंख्येतील 2/3 लोकसंख्या या गटामध्ये समाविष्ट आहे. जगाच्या एकूण भूभागापैकी निम्मा भाग या गटाने व्यापलेला
आहे. ओके. तसेच G20 मध्ये जे सदस्य देश आहेत ते कोणते कोणते, तर अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, युरोपीय संघ, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्कस्तान, ब्रिटन आणि अमेरिका हे सर्व देश या G20चे सदस्य देश आहेत. ओके. तसेच स्पेनला या समूहात कायमस्वरूपी निमंत्रित अतिथी म्हणून दर्जा देखील देण्यात आलेला आहे. तसेच युरोपीय संघ यामध्ये युरोपीय आयोग आणि युरोपीय मध्यवर्तीच्या बँकेतून देखील सहभागी होत असतो. ओके, लक्षात घ्या, हा पॉईंट पण खूप महत्त्वाचा आहे की G20 गटामध्ये स्पेनला कायमस्वरूपी निमंत्रित अतिथी म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे. तसेच युरोपीय संघ यामध्ये युरोपीय आयोग आणि युरोपीय मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सहभागी देखील होत असतो. ओके. तर G20 गटाची स्थापना 1999 रोजी झालेला आहे आणि याचा मुख्य उद्देश काय आहे, तर आंतरराष्ट्रीय वित्तीय स्थैर्याला चालना देण्यासाठी सामना धोरण निश्चित करणे हा या G20 गटाचा मुख्य उद्देश आहे. ओके. तसेच G20 परिषदेच्या आयोजनासाठी सदस्यांची निवड करण्यासाठी 2010 मध्ये दक्षिण कोरियात झालेल्या परिषदेमध्ये गट पद्धती देखील स्वीकारली गेलेली आहे. ओके. त्यावेळी गटातील 19 सदस्यांचे 5 गट करण्यात आलेले आहेत. तर ते 5 गट कोणते कोणते, तर पहिल्या गटामध्ये कोणते कोणते सदस्य देश आहेत, तर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सौदी अरेबिया, अमेरिका. गट नंबर 2 मध्ये भारत, रशिया, दक्षिण आफ्रिका, तुर्कस्तान. गट 3 मध्ये अर्जेंटिना, ब्राझील, मेक्सिको. या फक्त एका गटामध्ये मात्र 3 सदस्य ठेवण्यात आलेले आहेत. तर गट 4 मध्ये फ्रान्स, जर्मनी, इटली, ब्रिटन. तर गट 5 मध्ये चीन, इंडोनेशिया, जपान आणि दक्षिण कोरिया यांचा समावेश होतो. ओके. तसेच ही जी 13वी G20 शिखर परिषद झालेली आहे, या परिषदेच्या वेळी पंतप्रधान मोदी, रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि चीनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात रशिया, भारत आणि चीन म्हणजेच रिक या त्रिपक्षीय गटाची ही बैठक पार पडलेली आहे. या देशांचे नेते रिक या मंचावर गेल्या 12 वर्षानंतर पहिल्यांदाच एकत्र भेटलेले होते. ओके. तर मात्र या मंचाचा मंत्रिस्तरीय बैठका नियमितपणे होत राहिलेल्या आहेत आणि या मंचाची सुरुवात 2002 पासून करण्यात आलेली आहे आणि 2002 पासून याची नियमित बैठक देखील होत असते. ओके. तर हे होते आपले आजचे 2 टॉपिक. आपण या पूर्ण वीकमध्ये जानेवारी 2019 मधील सर्व इम्पॉर्टंट करंट अफेअर्स डिस्कस करणार आहोत. त्यामुळे चॅनेलला परत एकदा सांगते, सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला जर या लेक्चरची PDF हवी असेल तर आमच्या यूथ IAS ऑफिशियल या चॅनेलवरून डाउनलोड करू शकता. ओके. तसेच लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.